कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण थोडस लाऊडनेस नाहीये असं काहीतरी कोपऱ्यात वाजतंय असं वाटतं ते लाऊड फील करायचं रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आपली म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची बोला बोला म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वद तो हा विठ्ठल
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाबल कुमारी तो हा विठ्ठल तो हा माधव जय जय राम कृष्ण जय राम हरी जय जय राम कृष्ण जय राम हरी जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम साळवाणी मोकळे मन रसाळवाणी मोकळे मन रसाळवाणी मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न इको टाका थोडं. याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न मोकळे मन रसाळवाणी मोकळे मन रसाळवाणी मोकळे मन रसाळवाणी बोला मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न 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 लक्ष्मी ते ऐशा नाभी लक्ष्मी ते ऐशा नाभी लक्ष्मी ते ऐशा नाभी लक्ष्मी ते ऐशा नाभी भाग्य जावे तरी त्यानी भाग्य जावे तरी त्यानी भाग्य जावे तरी जानी भाग्य जावे तरी जानी भाग्य जावे तरी जानी भाग्य जावे तरी जानी नमन ते नम्रता अंगी नमनते नम्रतांगी नमन ते नम्रता अंगी नमनते नम्रतांगी नेघे रंगी पालट 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 लक्ष्मी ते ऐशा नाभी लक्ष्मी ते ऐशा नाभी लक्ष्मी ते ऐशा नाभी लक्ष्मी ते ऐशा नाभी भाग्य जावे तरी त्यानी भाग्य जावे तरी त्यानी भाग्य जावे तरी जानी भाग्य जावे तरी जानी भाग्य जावे तरी जानी भाग्य जावे तरी जानी तुका म्हणे त्याच्या नावे तुका म्हणे त्याच्या नावे तुका म्हणे त्याच्या नावे घेता भावे संतोषी 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 तुका म्हणे त्याच्या नावे म्हणे त्याच्या नावे तुका म्हणे त्याच्या नावे म्हणे त्याच्या नावे घेता भावे संतोषी 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 लक्ष्मी ते ऐशा नावे लक्ष्मी ते ऐशा नावे लक्ष्मी ते ऐशा
भाग्य घ्यावे तरी त्याने घ्यावे तरी त्याने भाग्य घ्यावे तरी त्याने भाग्य घ्यावे तरी त्याने भाग्य घ्यावे तरी त्याने विठोबा रखुमाई बोला विठोबा रखुमाई मोकळे मन रसाळवाणी मोकळे मन रसाळवाणी मोकळे मन रसाळवाणी मोकळे मन मोकळे मन रसाळवाणे मोकळे मन रसाळवाणे मोकळे मन रसाळवाणे या त्रिगुणी संपन्न या त्रिगुणी संपन्न लक्ष्मी ते ऐसा रे भाग्य 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 जावे जाने भाग्य भाग्य जावे भाग्य जावे भाग्य जावे भाग्य जावे भाग्य जावे भाग्य जावे भाग्य जावे
टाळी बसवा भजन बोला बोला विठ्ठल बोला विठ्ठल 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 कुंडली गमनदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय बोले ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय गुरु गंगागिरी महाराज गुरु नारायण गिरी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय विठ्ठला मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यानी नमन ते नम्रतांगी नेघे रंगी पालट लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यानी तुका म्हणे त्यांच्या नावे किंवा तुका म्हणे त्यांची नावे घेता भावे संतोषी लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यानी पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू
करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका कायम जीवाणी मानित संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेळ सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणावो स्वामी तुपया देवा यावरी करावे सेवे लागी सेवक झालो तुमचा लागल निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करवा भेद सेवे लागी सेवक झालो तुमचा लागल निज चरणा अहो स्वामी तुकया देवा न करवा भेद भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृ वृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय श्रीमंतांना आणि श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्यांना श्रीमंती समजावून सांगतात. विठ्ठला विठ्ठल उपस्थित सर्व संत समुदायाला प्रणाम करून इको थोडा कमी करा आणि हे वाढवा. ज्या निमित्ताने ही कीर्तन सेवा संपन्न होती आहे आपल्या ह्या संतभूमी मराठवाड्यातल्या वैजापूर तालुक्यातील खंबाळा गावी वास्तव्य करणाऱ्या अनेक कर्तृत्ववान परिवारांपैकी कोल्हे पाटील परिवाराचं आधारछत्र कैलासवासी दादासाहेब एकनाथ पाटील यांच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्ताने त्यांचा समग्र परिवार मग त्यांचे बंधू साहेबरावजी असतील सुपुत्र राजेंद्र दादासाहेब अण्णासाहेब दादासाहेब आदी करून समग्र कोल्हे पाटील परिवार आणि या परिवाराच्या प्रेमात असलेला समग्र सर्व प्रांतातला सर्व क्षेत्रातला समाज आध्यात्मिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक अशा सर्व प्रांतातून संपन्न असलेली ही कोल्हे पाटील परिवाराची सगळी श्रीमंती आज इथं उपस्थित आहे. हे कीर्तन श्राद्धाच्या निमित्ताने आहे. श्राद्ध हे कर्म आहे. त्या कर्माचे दोन प्रकार आहेत. एक विधिप्रधान, दुसरा श्रद्धाप्रधान. ज्यामध्ये ॲक्शन्स महत्त्वाचे आहेत त्याला विधिप्रधान म्हणतात आणि ज्यामध्ये इमोशन्स महत्त्वाचे आहेत त्याला श्रद्धाप्रधान म्हणतात. कृतीप्रधान ते विधिप्रधान आणि श्रद्धाप्रधान जी काही कर्म आहेत ज्याच्यामध्ये भावना महत्त्वाची आहे, श्राद्ध हे तसं आहे. कारण श्राद्धाच्या व्याख्येसंबंधाने अशी चर्चाशास्त्रानं केली, श्रद्धया क्रियते तत्श्राद्धम. जे श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. बरं, मग हे श्राद्ध म्हणजे काय, कशासाठी? कारण कदाचित लोक असं म्हणत असतील की आता सगळीकडंच कोविडपासून तर याचं प्रमाण वाढलंय. लक्षात घ्या,
श्राद्ध ही संस्कृती आहे, तो ट्रेंड नाहीये. विठ्ठला कारण सध्या जग ज्याच्या मागं धावतंय ना ती गोष्ट आहे ट्रेंड. सध्या ट्रेंड कोणता आहे त्याच्या मागं पळायचं. हो, आता एका बाणामागे धावून चालत नाही, 3 बाणच्या मागे लागलेत आपण. तीर्थक्षेत्राला जाणं चूक नाहीये, पण तुम्ही तिथे भावनेपेक्षा मला वाटतं रील्सच्या मागे लागून आपण रिअल्स मागे ठेवतो. ट्रेंड नको, त्याचं मिनिंग समजून घ्या, ती संकल्पना समजून घ्या, आणि त्या समजुतीनंतरच अनुसरण हे डोळस अनुसरण आहे. त्याचं महत्व समजून घेतलं की त्यात प्रवृत्ती होते. मी तुम्हाला सोपं विचारतो, सप्ताहात काकड आरती होते, किती वाजता असते? हा बरोबर, 4 ते 6. 4 ते 6 ही सध्या काकड्याची वेळ आहे का माणसांची संख्या ही समजेना. कारण 4 ते 6च्या काकड्याला माणसं सुद्धा जनरली सप्त्यात आली 4 ते 6च असतात. आता 10 ते 12 करून माणसं वाढतात का ते बघावं लागेल. विठाला जीवावर येतं एवढंच त्याचं उत्तर आहे. पण आम्हाला जेव्हा त्या वेळेत केलेल्या भजनाची उपयुक्तता कळेल तेव्हा आपोआप आपली त्यात प्रवृत्ती होते. जी माणसं म्हणतात आम्हाला पहाटे 4 वाजता उठवत नाही, त्यांची फ्लाईट जर 4ची असली तर ते 2 वाजताच कसे तडफडायला एअरपोर्टवर जातात. विठ्ठला 4 वाजता काकड्याला उठण्याचा फायदा जरी नाही कळाला तरी 2 वाजता एअरपोर्टवर नाही पोहोचलं तर नुकसान माहित आहे लोकांना. ते आपली वाट बघणार नाही, निघून जाईल. श्राद्धाची उपयुक्तता कळाली तर त्या कर्माविषयी आपली भावना बळकट होते, आणि जाणून कर्म केलं की ते आनंद देतं. मला असं वाटतं श्राद्ध हे जीवासाठी कर्तव्य आहे, परिवारासाठी भावना आहे, आणि समाजासाठी तत्व आहे. हे श्राद्ध शब्दाचे 3 आयाम आहेत. पहिलं, ते ज्याचं आहे त्या जीवासाठी कर्तव्य, ते कंपल्सरी आहे. ज्या वेळेला महाभारतीय युद्ध सुरू झालं, जगातल्या कोणत्याही युद्धाची 3च कारण आहेत: भूमी, धन आणि स्त्री. 4थं कारणच आलं नाही अजून. मिटलं म्हणतात आणि परत मिसाईल सोडतायत. विठाला भूमी, धन आणि स्त्री ही 3 कारणं आहेत. महाभारताच्या युद्धाला ही 3ही कारणं होती म्हणून त्याला महायुद्ध म्हणतात. सुईच्या आग्रावर राहील इतकी जमीन सुद्धा देणार नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण आणि विराटा घरच्या पळवलेल्या गायी याला म्हणतात भूमी, धन आणि स्त्री. विठ्ठला आपल्या धर्म संस्कृतीत ज्याची नोंद केली गेली ते उगाचच नाहीये. त्याचं स्थान, त्याचं महत्व आम्ही समजून घेतलं पाहिजे. अर्जुनाने कृष्णाला सांगितलं, चल देवा आपल्याला लढायचं आहे. त्यामुळं गीतेमध्ये अर्धा श्लोक पार्किंगचा आलेला आहे. सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. आणि खरंच गरज आहे. हल्ली कार्यक्रमांच्या वेळेत पाहतो गाडी कुठं लावावी हे कळू नये, अशी पार्किंग करतात का कोणाचीच निघाली नाही पाहिजे. जणू काही पार्किंग करणारा पार्किंग असावा. विठाला कृष्णाला काय सांगितलं अर्जुनाने? अशा जागी रथ उभा कर उभयोर मध्ये, दोन्ही सेनेच्या मध्ये. जरा कोणाशी लढायचं बघू देतं खरं. समोर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, त्या सगळ्यांना पाहिलं आणि लढायचंय म्हणणारा अर्जुन म्हणतो मला नाही लढायचं. का? यांना मारायचं? अरे देवा, समोर आपलेच उभे आहेत. भगवान म्हणाले आपलेच आहेत तर समोर का उभे आहेत? विठ्ठल
युद्धाला खरी तेव्हाच मजा येते जेव्हा समोर आपलेच उभे राहतात. मी नाही युद्ध करणार, भीष्माचार्यानं मारू. ज्यांनी आमच्या सुखाकरता स्वसुखाचा त्याग केला, द्रोणाचार्यानं मारू. मला ओळखेल कोण? मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिधला. कृपाचार्य ते तर आमचे कुलगुरू आहेत. हा दुर्योधन, जर दुर्योधनाला मारावं तर युधिष्ठिराला का न मारावं? जमणार नाही देवा. भगवान म्हणाले, बघ युद्ध करशील तर याचा फायदा आहे तुला. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. हरला तर स्वर्गात जाशील, अगदी स्वर्गात जाशील. विठ्ठला एवढ्या गिरक्या मराठीतच घेता येतात बरं. आणि अर्जुन स्वर्गात गेला पाहिजे, कारण शुकदेवांच्या कीर्तनात चाल अर्जुनाने म्हटलेली आहे. स्वर कुशलतया राग करता अर्जुना भूत. तो उत्तम गायक होता अर्जुन. मग आपण थोडे थोडे पुढे सरका, म्हणजे पुढे आपली अर्जुनाची चाल आपण म्हणू. विठाला या पुढे कुंडली कमारा हरिनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. काही जण सरकले, काही जणांनी सरकल्यासारखं केलं. मी म्हणतो खांबाला जे टेकले ते सोडून बाकीच्यानी कुठं पण बसलं तरी सारखंच आहे. विठाला सुरक्षित वॉर्ड कोणी घालवत नसतो. श्रोते हो, अर्जुन म्हणतो देवा हारल्याने स्वर्गात जाता येईल, म्हणजे मेल्याने स्वर्गात जाता येईल आणि जिंकल्याने पृथ्वीचा राजा होता येईल. आय एम नॉट इंटरेस्ट इन बोथ. दोन्हीत पण रस नाही मला. नकांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानीच. तुम्ही हार्मोनियम इतकी छान वाजवता, नाही तर मी एवढा गायच्या भानगडीत पडत नाही. विठाला म्हणजे एखाद्याचे हार्मोन तुम्ही जागेवर आणाल. श्रोते हो, अर्जुन म्हणतो मला काहीच नाही करायचं. भगवान म्हणाले, अरे लढणं क्षत्रियचं काम आहे. देवा तुला माहिती का लढल्याने काय काय होईल? त्यांनी भली मोठी यादी दिली, त्याची सुरुवातच देवापासून केली. जर मी या गोत्रजांना मारलं, वध करुनी गोत्रजांचा, मी पापाचा वसोटा होईन आणि तू हातचा जोडलेला निसटशील. इतकंच नाही देवा, जर हे युद्ध झालं तर सगळे योद्धे मारले जातील. आणि युद्धामध्ये योद्धेच मारले जातात, पळपुटे वाचतात. हा, ते नेहमी म्हणत असतात तुम लढो, नहीं कपडे संभालते नहीं, तुम लढो हम तुम्हारे कपडा लेके भी भागते हैं. मरतो कोण? योद्धा मरतो. मग ते जर मेले तर त्यांच्या स्त्रिया प्रदूषित होतील, त्यातून वर्णसंकर घडेल. वर्णसंकर झाला तर पिंडदान कोणाचं कोणाला पोहोचेल, आणि पिंडदान जर लोपलं तर पितर पतनाला पावतील असं गीता म्हणते. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्त पिंडोदक क्रिया. पिंडोदक क्रिया लुप्त हेषां पितरो पतन्ति, म्हणून श्राद्ध झालं पाहिजे. विठ्ठला म्हणजे त्या जीवासाठी ते कर्तव्य आहे, परिवारासाठी भावना आहे. ज्यांचं श्राद्ध असतं त्यांचे निरनिराळ्या प्रकारातले उपकार आपल्यावर असतात, आणि कुठंतरी त्या उपकारातून उत्तरायित आपण होत नाही, पण काहीतरी केल्याचं जे समाधान आहे ते आपल्याला श्राद्ध देतं. आणि समाजासाठी ती एक तत्वाची बाजू आहे. त्याचं कारण जी जी व्यक्ती गेलेली आहे तिच्यात कोणता ना कोणता तरी सद्गुण असतो, आणि त्या सद्गुणांची त्याच्या तिथीला आठवण करावी
आणि तो सद्गुण आपल्या जीवनात स्थापित करून आपलं जीवन अधिक गुणसंपन्न करावं. श्राद्धाला येऊन नुसतं जेवून जायचं नसतं, गुण घेऊन जायचं असतं. विठाला म्हणजे आता आपल्या लक्षात आलं असेल, जीवासाठी कर्तव्य, परिवारासाठी भावना आणि समाजासाठी तत्व, त्याला म्हणतात श्राद्ध. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून महाराजांनी खऱ्या श्रीमंतीची व्याख्या सांगितली. मी या अभंगाचा अर्थभाव स्पष्ट करताना जे प्रतिज्ञा वाक्य तुमच्या पुढ्यात मांडलं, म्हणजे कीर्तनाचा असा साधारण नियम आहे की निरूपणकर्त्याने निरूपण करताना पहिलं वाक्य बोलताना त्या सगळ्या अभंगातल्या सगळ्या पदांचा भाव आणि अर्थ ध्वनित होईल असं एक वाक्य उच्चारायचं असतं. त्याला प्रतिज्ञा वाक्य असं म्हणतात. हा नियम अभंगावर बोलणाऱ्यांसाठी आहे. विठाला आम्हाला जुन्या कीर्तनकार मंडळींबद्दल नितांत आदर आहे तो यासाठी. महाराज, एक दृष्टांत जरी उगाच सांगितला तरी श्रोत्यांच्या तक्रारी असायच्या, विषयांतर झालं. आता अभंग कोणताही असो सांगतात तेच विठाला. मोठं आश्चर्य आहे. जुन्या आणि नव्या काळात हा फरक पडलाय. बरं, आम्ही मध्यभागी आहोत आता. इकडं नवे तिकडं जुने. म्हणजे काळ बदलला, स्वागत तर करावं लागणार. पूर्वी कीर्तनाचा अभ्यास फार असायचा, तारखाच नसायच्या. राहू द्या, दाख बोलायला नका लावू. विठाला आता तारखाच तारखा आहेत. श्रोत्यांनीच बंड केलं पाहिजे. महाराज, हे सगळं झालंय मागच्या वेळेला. विठाला मला म्हणायचं काय, त्या प्रतिज्ञा वाक्यामध्ये 3 पदांची आपण योजना केली. एक, श्रीमंतांना आणि श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्यांना श्रीमंती सांगणारा हा अभंग आहे. 3 गोष्टी ह्या वाक्यात आहेत. श्रीमंत, श्रीमंत होऊ इच्छिणारे आणि श्रीमंती. आणि तुम्हाला सांगतो, हे तिन्ही पण वेगळे आहेत. श्रीमंत म्हणजे ज्यांच्याकडे अजून खरी श्रीमंती नाही ते. श्रीमंत होऊ इच्छिणारे म्हणजे जे कोणत्याच प्रांतात श्रीमंत नाही ते. आणि श्रीमंती म्हणजे सगळ्यांना जी मिळवायची आहे ती. विठाला बरं, सगळं बाजूला जाऊ द्या. पहिलं श्रीमंतच का व्हायचं ते सांगा. हल्ली पुस्तकं भेटतात माहिती. श्रीमंत होण्याचे 100 उपाय असले खपतात ते. एक पुस्तक छापणारांना एकाने मुलाखत घेतली त्याची. म्हणे, का तुम्ही ते पुस्तक छापलं श्रीमंत होण्याचे 100 उपाय. म्हणजे हा, तुम्ही झाले का श्रीमंत? तो, हो मी झालो. मग लोकांनी त्याला विचारलं, या 100 पैकी कोणता उपाय वापरून तुम्ही श्रीमंत झाले? तो म्हणाला, यातला कोणताच वापरला नाही. मग लोकांना फसवता का? तो म्हणाला, तसं नाही, लोकांना 100 उपाय सांगण्याचं पुस्तक विकून मी श्रीमंत झालो. विठाला श्रीमंती होण्याची तर चुरसच लागली. नाना प्रकारचे उपाय सांगितले जातात, नाना प्रकारचे उपाय दिले जातात. पण मला असं वाटतं, ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतात त्याशिवाय दुसरे उपाय वापरू नयेत. तुम्हाला ज्ञानोबाराय तुकोबाराय श्रीमंत व्हायला सांगतात. त्यांच्या एवढा चांगला श्रीमंत होण्याचा उपाय कोणालाच माहीत नाही. आमच्या तुकोबारायांना माहिती आहे, म्हणून ते श्रीमंतीचा रूट क्लिअर करतात. जोडोनी याधन उत्तम व्यवहारे जोडोनी याधन, उत्तम व्यवहारे जोडोनी याधन, उत्तम व्यवहारे जोडोनी याधन, उत्तम व्यवहारे. उदास विचार वेक करे, उदास विचार वेक करे, उत्तम गती मोहित पावेल उत्तम गती.
अधिक भावेल उदास विचारे व्यक्त करे उदास विचारे व्यक्त करे डोळे पावेल डोळे पावेल हरी जोडो नियादन उत्तम व्यवहारे उदात विचारे करे उदात विचारे श्रीमंत होण्याचा हा जगातला उत्तम उपाय आहे. बाकीच्या उपायाच्या फंदात पडू नये. मी एक 2 ओळींचा विनोद वाचला. खरं तर विनोद सांगण्याच्या आधी हा विनोद आहे हे सांगणं हा पण विनोद आहे. बरं, 2 ओळी अशा होत्या. पहिली ओळ होती, मी माझ्या बिल्डिंगच्या मालकाला शेअर मार्केटबद्दल सांगितलं. पहिली ओळ. आणि दुसरी ओळ होती, तो पण आता भाड्याने राहतो. विठाला आमच्या संतांनी सोपे उपाय सांगितलेत. तुमच्या वाट्याला आलेलं कर्म कुशलतेने करा. हा, कर्म कसं तरी केल्यावर माणूस श्रीमंत होत नाही, पण कुशलतेने केल्यावर होतो. योग कर्म सुकौशलम, म्हणजे कौशल्यपूर्ण कर्माच्या मार्गानेच तुम्हाला श्रीमंत होता येईल. तुम्ही ठरवलं तर काय होणार नाही. गुजरातमध्ये द्वारकेहून सोमनाथला येताना सौराष्ट्र प्रांतात चोरवाड नावाचं गाव लागतं. चोरवाड, त्या गावात हायवेवर गाड्यांमध्ये पेट्रोल भरायला पंपावर एक पोरगा उभा राहायचा. आता त्या पोराचे प्रत्येक रस्त्यावर पंप उभे आहेत. त्या पोराचं नाव आहे धीरूभाई अंबानी. विठ्ठला मग धीरूभाई अंबानी कसे काय श्रीमंत झाले? का त्यांनी कुठला तोडगा शोधून काढला? हे तोडग्या फोडग्याच्या मागे लागू नका. आका महाराष्ट्र कामाला लागलाय. विठ्ठला साधू संतांचा सरळ मार्ग सोडून तुम्ही नका जाऊ आड राणी ऐसी गरजती पुराणी. साधा सरळ सोपा मार्ग सांगून ठेवला होता ना. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं बोध वचन आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायला पाहिजे होतं. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबने को अभिमान. सोपा मार्ग होता. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. श्रीमंत होण्याकडे सर्वांचा कल आहे आणि तो असणं गैर नाही असं आमचं म्हणणं आहे. त्याचं कारण सांगतो. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय ना, आपला नकाशा ग्रंथांनी काढून ठेवलाय, आपण तो वाचत नाही, बघत नाही. हा प्रॉब्लेम आहे. आपल्या प्रत्येक माणसाला शास्त्राने 4 ध्येये दिलेली आहेत. अचिव्हमेंट, ते आपण करायचं आहे. त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. पुरुषेण अर्थ्यते इति पुरुषार्थः. कोणते आहेत ते? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. 4 पुरुषार्थ आहेत. मी त्याचे व्यावहारिक अर्थ सांगतो आपल्याला. धर्म म्हणजे ड्युटीज, आपली आपली कर्तव्य पार पाडावीत. म्हणजे कोणाविषयी आपलं काय कर्तव्य आहे तो आपला धर्म आहे. नाही काय कळलं तर देव, देश आणि समाज या 3ची सेवा करणं हा आपला धर्म आहे. अर्थ, संपन्नता. काम म्हणजे भोग. तुम्ही दिव्य भोगाने युक्त असले पाहिजेत. त्याचं कारण कनिष्ठ भोगाच्या त्यागाकरता वरिष्ठ भोगाची प्राप्ती आवश्यक आहे. ज्या वेळेला भजनाचं सुख महाराजांनी अनुभवलं तेव्हा त्यांनी स्वर्गाचं सुख तुडवलंय. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाचे निशाणे करो, स्वर्गाचे निशाणे करो, स्वर्गाचे निशाणे. तुका म्हणे पावटणी करो, स्वर्गाचे निशाणे करो, स्वर्गाचे निशाणे. हरी तुका म्हणे पावटणी करो, स्वर्गाचे निशाणे. ओ करो स्वर्गाचे निशाणे करो, स्वर्गाचे निशाणे. उंची तर यावी लागेल ना ती. आपुलेनी नागरपणे
जो इंद्र भुवना ते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालविणे भिल्लाचेनी. उच्चतम भोगाला संपादन करावं आणि मग तो सोडून द्यावा, असा तिथला प्रवास आहे. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याला, अवघा भोग त्याला, अवघा भोग त्याला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याला, अवघा भोग त्याला, अवघा भोग त्याला. भोग आपल्याला प्राप्त असले पाहिजेत, प्राप्त करायचे आणि मग सोडून द्यायचे. कारण ते प्राप्त होत नाही तोपर्यंत सोडावेसे वाटत नाही. मला लहानपणापासून काही प्रश्न पडत आहेत, अजून सुटलेच नाही. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गोष्ट फार वर्षापूर्वीचीच का असते मला अजून कळलेलं नाही. बघा बुवा, तुम्हाला जमलं तर सांगा मला. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. अरे राजा एक होता तर राणी पण एकच पाहिजे होती, पार्शॅलिटी कशाला. एक राजा होता आणि 2 राण्या होत्या तर ते बरोबर आहे. एक राणी होती 2 राजा, मग बरं का. असं काय असतं बरं. 2 राणी आहेत तर एक आवडती होती, मग आणल्या तर दोन्ही आवडत्याच पाहिजे होत्या. एक गरीब ब्राह्मण होता. ब्राह्मण गरीबच कस काय होता विठाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जाऊ द्या, मला पडले, तुम्ही नका पडू त्या प्रश्नात. त्यात अजून एक मुद्दा असतो. 20 वर्षे राजानं राज्य केलं, जंगलात निघून गेला. 25 वर्षे राज्य केलं, जंगलात निघून गेला. श्रोतेहो, असा दृष्टांत तुम्ही पाहिला का? प्रधान जंगलात निघून गेला, मग जंगलात राजाच का निघून जातो? कारण राज्य भोगलेल्या राजाला कळतं याच्यात सुख नाही, म्हणून तो निघून जातो. आणि या मरेपर्यंत लाळ घोटत बसतो विठाला. म्हणजे त्या वस्तूच्या प्राप्तीच्या अभावात त्यातलं ज्ञानच झालं नाही. मी तुम्हाला सोपं विचारतो. ज्या आईचा मुलगा लग्नाच्या वयाचा झाला, त्या आईचं आता दुःख कोणतं आहे सांगा? मुलाचं लग्न जमत नाही. जमत नाही का जमू देत नाही? शेजारी त्याच्यासाठीच जन्माला आलेत विठाला. महाराज, एका गावात मी फेटा बांधत होतो, अशी 7-8 पोरं आली. म्हणे महाराज, अभंग नाही सांगितलं तरी चालेल. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? ते तेवढं कीर्तनात सांगा का बुवा, खोटी माहिती देऊन लग्न मोडू नका. मी पण देवाला लगेच कळवून टाकलं, देवा तो पॅरालिसिस आहे ना, तो जरा कोपऱ्यात ठेव. देवाने विचारलं का? लग्न मोडायचा फोन कोणी केला का लगेच स्कीम ऍक्टिव्हेट विठाला. लय बरळतो, स्टेरिंगच लॉक करू याची, बोलायलाच नको काही. अनंत वाचाळ. त्या आईची काय, तिचं दुःख काय? लग्न जमत नाही, सून येत नाही, हे तिचं काय दुःख आहे? त्या मुलाचं लग्न झालं 6 महिन्यांनी, त्या आईला परत जाऊन विचार, आत्ता तुझं दुःख काय? माझ्या आई अत्यंत प्रामाणिक आहेत, कबूल आल्या विठाला. जी आधी म्हणत होती ना कसं जमल, ती म्हणते आता कसं जमलं. आणि गमती जमती वाढतात. कालाय तस्मै नमा. पूर्वी मुलीला टेन्शन असायचं, सासरचे कसे निघतील. मी काहीच बोललो नाही, तुम्ही उगाच हसून मॅटर वाढवू नका. आता सासर व्हेंटिलेटरवर राहतं, बया कशी निघते काय माहिती. श्रोते हो, या प्रपंचात जायचं कशासाठी? सुखी होण्यासाठी नाही, हे समजून घेण्यासाठी. तेने विण जीवा सुख नो घे, तेने विण जीवा सुख नो घे, तेने विण जीवा सुख नो घे, तेने विण जीवा. आपुला तो एक देवा करून घ्यावा, तेने विण जीवा सुख नो घे, तेने विण जीवा. आपुला तो एक देवा करून घ्यावा, तेने विण जीवा सुख
ज्याच्यात आपल्याला मुक्काम करायला नाही पाठवलं, तिकडून जाऊन यायला सांगितलंय, त्याच्याविषयी कोणताही संशय राहता कामा नये की हा सुख देईल. म्हणून कामयुक्त असलं पाहिजे. आणि चौथं आहे मोक्ष, म्हणजे आपण आपल्या जीवनात दुःखरहित जीवन जगलं पाहिजे. आपल्याला कधीतरी सुख दिसतो, आपल्याला हसायला पण फोटोग्राफर सांगतो तेव्हा, नाही तर याचे 12च वाजलेले राहतात नेहमी. तो याला सांगतो प्लीज स्माइल. अवघड आहे हो. किचन में कप सेट, बेडरूम में बेड सेट, हॉल में टीवी सेट और सेट अपसेट, चेहरा जब देखो फिक्स रेट. विठ्ठला ते जुने लोक आपल्याला हसत असतील, आपले पूर्वज. ते म्हणतील आम्ही गरीब होतो, हे लेखाचे दरिद्री निघाले. निदान एवढं तरी आपल्याला आपल्या कमावण्यात आलं पाहिजे. जे जे जीवनात घडतं, वेलकम टू ऑल, सगळ्याचं स्वागत करता आलं पाहिजे. आहे ना, सुख दुःख चढ उतार येत राहतील. आपला ECG सरळ आहे का? बरं, आलाच एखाद्याचा सरळ तर सरळ उचला. ज्याचा ECG सरळ नाही त्याचं जीवन कसं काय सरळ असणार आहे? हा, त्या चढ उतारांना कसं सामोरं जावं हे शिकवण्यासाठी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आहेत. त्यांची शिकवण आम्ही राबवली की आमचं काम त्यांना नुसतं पाया पडणं म्हणजे शरण जाणं नाही, त्यांची शिकवण जीवनात उतरवणं ही शरणागती आहे. विठ्ठला मोक्ष म्हणजे दुःखरहित जीवन. आमच्या भिवंडीला थोर संत झाले, आमचे उद्धवजी महाराज येत असतात तिकडे. त्या एकनाथ मंदिरचे थोर संत शांताराम भाऊ महाराज एक वाक्य सांगायचे, पुढचं पाऊल टाकलं की मागचं विसरता आलं पाहिजे, त्याला साधक म्हणतात. आपण तर लई 10 वर्षाची आपल्याला न दिलेली साडी पण आपल्या अजून जशीच्या तशीच लक्षात आहे. जे नाही मिळालं ते एवढं लक्षात राहतं, तर मिळालेलं किती लक्षात राहील. मी म्हणतो एवढा त्याग करून त्या जड भरताच्या ध्यानात हरीण आलं, आपली तर लईच लांब लिस्ट आहे. विठ्ठला काही हो दुःख आलंच नाही पाहिजे, आपण कायम आनंदी पाहिजेत. हा येळकोट सदानंदाचा पाहिजे, सदा आनंदाचा पाहिजे, आणि त्यासाठी आपले प्रयत्न करायला पाहिजेत. मोक्ष म्हणजे मोहरहित जीवन पाहिजे. मी तुम्हाला सोपं विचारतो, कीर्तनाला येताना चप्पल नवी घालून आलं पाहिजे का जुनी? सोबदार काय म्हणणं आहे? ते नवी म्हणतात. आता त्यांच्या चपलीला धोका नाही, आपलं कसं काय होणार? टोल किती पण वाढला तरी चालतो, कारण वाढवणाऱ्यानं कुठं भरायचा असतो. विठ्ठला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 आपली ध्येय आहेत, बरोबर आहे. याच्यातला 2 दुसऱ्या क्रमांकाचा कोण आहे? अर्थ, म्हणजे श्रीमंती, संपत्ती. हे बघा, 4 पुरुषार्थात अर्थ हा पुरुषार्थ कितव्या नंबरला आहे? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. म्हणजे अर्थ किती नंबरला आहे? 2 नंबरला. फक्त एक ध्यानात ठेवा, हा 2 नंबरला असला तरी 2 नंबरने आणायचा नाही. विठ्ठला अर्थ आपल्या करता ध्येय सांगितलंय, आपल्या करता पुरुषार्थ सांगितला की तुम्ही अर्थसंपन्न असले पाहिजेत. आपला धर्म आपल्या मानवी मनाचा सर्वांगीण अभ्यास करतो. यांना काय काय यांचे स्वाभाविक विकार आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या प्रत्येकाच्या व्यवस्था केल्या संतांनी. आपल्यामध्ये कामवासना होती तर स्वस्त्री आणि भजन ह्या 2 जागा दिल्या. आपल्यामध्ये क्रोध आहे तर संयम आणि इंद्रिय दमन ह्या क्रोधाच्या जागा आहेत, आणि लोभ असेल तर अनासक्ती आणि दान हे त्या लोभाचे औषध आहेत. मग संपत्ती आहे ती आपल्याजवळ असावी असं प्रत्येकाला वाटतं, तिच्या प्राप्तीचे प्रयत्न आहेत, आणि आपल्या धर्माने तर ते नाकारलं नाही. उलट आपला धर्म म्हणतो चांगल्या बुद्धीचा श्रीमंत माणूस हा मागच्या जन्मातला योगी समजावा. 6वा अध्याय. शुचिनाम श्रीमतांगे हे योगभ्रष्टोभिजायते. अजून सोपं बोलू, ज्याच्या ज्याच्या श्रीमंतीमध्ये दया नावाचा सद्गुण आहे तो त्या श्रीमंताला देवा एवढा बनवतो. जेथ जेथ संपत्ती आणि दया
दोन्ही वसती आली एके ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. दया क्षमा शांती तेथे देवाची. देवाची वसती दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. तेथे देवाची वसती. तेथे देवाची वसती. दया क्षमा शांती देवाची वसती. देवाची वसती. त्रिवार झालं, तीन आहेत म्हणून काय. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. संपत्तीत दया आली की तो मनुष्य देवत्वाला प्राप्त होतो. आपला धर्म श्रीमंतीच्या विरोधात कधीच नाही, म्हणून तर पुरुषार्थात अर्थ या गोष्टीचा उल्लेख आहे. अजून सोपं सांगतो. एका धर्माच्या ग्रंथात असं लिहिलंय, एक वेळ सुईच्या छिद्रातून उंट पलीकडे जाईल, पण पैसेवाला स्वर्गात जाणार नाही. मी बायबळ बोलतोय हे विठ्ठला. आणि सगळ्यात जास्त संपत्ती त्यातल्याच धर्माच्या लोकांकडे आहे. असला बोगसपणा होऊ नये म्हणून काही गोष्टी मान्य केलेल्या बऱ्या. जसे वारकरी सायंकाळी हरिपाठ म्हणतात, तसे ब्रह्मवृंद सायंकाळी लक्ष्मीचं स्तोत्र म्हणतात, त्याला श्रीसूक्त म्हणतात. त्या श्रीसूक्तामध्ये लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन बद्दल भूमिका आहेत. बाह्याश्च अलक्ष्मी. अलक्ष्मी बाहेर जाऊ दे, अलक्ष्मी कळलं ना. तेव्हा कुठून विचारायची अवदसा आठवली. अलक्ष्मी म्हणजेच अवदसा. आणि लक्ष्मीच्या बाबतीत भूमिका काय. ताम लक्ष्मीम अनपगामिनीम. लक्ष्मी माझ्याकडे आली पाहिजे. कारण का, सज्जन संपन्न झाले तरच सत्कर्माला सोन्याचे दिवस येतील. चांगल्या माणसाकडे जर पैसा वाढला तर तो काय करील, एखादा उत्सव करील आणि पाटील बोलविल. चुकीच्या माणसाकडे पैसा वाढला तर तो एखादी पाटील बोलविल. विठ्ठला. मंद तीव्र कळले आपल्याला. मला काय म्हणायचंय, म्हणून चांगली माणसं धनसंपन्न झाली पाहिजेत. आमच्या संतांनी सुद्धा चांगलं काम करणाऱ्याला आशीर्वाद भरभरून दिलेत. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची. कल्याण ती असो क्षेम वाढो प्रेम आगळे. ते संपन्न झाले पाहिजेत. म्हणजे श्रीमंतीचं स्वागत आहे. फरक एवढाच आहे, त्या श्रीमंतीच्या प्राप्तीचा मार्ग चुकू द्यायचा नाही. सोपं बोलू. राज्य तर दोघांना पण मिळालं, रामाला पण मिळालं आणि रावणाला पण मिळालं. एकानं हिसकावून घेतलं आणि दुसऱ्यानं राज्य जवळ आल्यावर पण नाकारून पाहिलं आणि तरी पण आलं, मग घेतलं. भरत महाराज राज्य घेऊन चित्रकूटावर गेले होते, प्रभूने नाकारलं आणि नंतर ते राज्य प्रभूचं स्वागत करतं. रावणाचं तसं नाही. रावण म्हणजे आहे तसा फार गुणी, पण काही अवगुणांनी त्याच्या गुणांची माती करून टाकली. एक तर जन्माने ब्राह्मण, गायनात उत्तम, वेद ज्या चालीत गायले जातात ते संगीत रावणाचं आहे. कवी अगदी निष्णात, त्याने रचलेलं स्तोत्र गायल्याशिवाय महादेव प्रसन्न होत नाही. त्याला शिवतांडव स्तोत्र म्हणतात. बरं, बलवान, ताकद किती, देव बंदीखान्यात घातले होते. श्रीमंत किती, लंका सोन्याची होती. काय भाव आहे आता अंदाजे? काल कोण गेलं होतं त्यांनीच बोला. 1,55,000 रुपये किलो आहे सोनं. नाही नाही तर मग पत्ता द्या लगेच, निघतो आम्ही. म्हणजे सावध आहेत बुवा सगळे. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. मग एवढा रावण आहे तर दशक्रिया घालायला कोणीच का नाही? दोनच चुका झाल्या रावणाच्या. एक, लंका कुबेराची होती आणि सीता रामाची होती हे विसरला. म्हणून माणूस कितीही मोठा असला तरी या दोन चुका झाल्यावर रावणासारखी त्याची मातीच होणार. विठ्ठला विठ्ठला. 1,55,000 रुपये किलो आहे सोनं. 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 1,55,000 रुपये किलो आहे सोनं
संघटनेच्या अध्यक्षांनीच सांगून ठेवलं या रस्त्याने परत कोणी येऊ नका. कोणाच्या? आणि परमार्थ तरी वेगळा कोणता का? आपण काय गुहेत जाऊन तप करणार आहे का? आपण गंगेत बुडून जप करणार आहोत? आपल्याला दुसरा तप व जप होणे नाही. आपल्याला तप दोनच. साधने तरी हिच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. आमची मुंबईत कॉन्फरन्स होती. एका युवकाने इतका गोड प्रश्न विचारला. तो म्हणाला, महाराज मरेपर्यंत माझा चेहरा हसरा राहावा यासाठी मी काय केलं पाहिजे? म्हटलं, गड्या फार गोड प्रश्न विचारलास. मरेपर्यंत चेहरा हसरा राहावा म्हटलं अगदी सोपा उपाय. आयुष्यभर परधनाला माती आणि परस्त्रीला माता मान, तुझा हसू देव सांभाळील. विठाला विठाला एरवी तू अख्खा डोंगर जरी पोखरला पण इथं गडबड केली की तुझी काशीच झाली समज. विठाला संपत्ती सन्मार्गाने आली पाहिजे. मग ती संपत्ती आली पाहिजे, आपण श्रीमान झालो पाहिजे. पण कोणती संपत्ती आली पाहिजे? श्रोतेहो, संपत्ती श्रीमंती 3 प्रकारची आहे. पहिली आहे धनसंपत्ती, दुसरी आहे पुण्यसंपत्ती. ऐका, धनसंपत्तीतून पुण्यसंपत्तीकडे आपला प्रवास असला पाहिजे. किंबहुना देवानं दिलेली धनसंपत्ती हे पुण्यसंपत्तीचं साधन आहे. फक्त एक गंमत आहे, या धनसंपत्तीला पुण्यसंपत्ती बनवायला मध्ये गुणसंपत्ती असावी लागते. अगदी सोपं सांगतो मी तुम्हाला. फणस माहिती आहे? कारण कोकणातला दृष्टांत मराठवाड्यात सांगतोय मी. फणस काटेरी असतो. हा फणस खायला आवडतो का कापायला? बोला. का मग ते कापायचं कोणी? कापायला म्हटले लोक कापायला लागतात. कारण त्याचा कोणता त्रास फार आहे? बाहेरून काटे आहेत आणि आतमध्ये चीक आहे. आणि तो इतका डेंजर आहे, फेविकॉल फणसाचा चीक बघूनच जन्माला आलाय. फक्त ते बेईमान निघाले, नाही तर ॲडव्हर्टाईज मध्ये फणस दाखवला असता, त्यांनी कोंबडी दाखवली. विठाला पण कोकणातली माणसं त्या फणसाच्या बाबतीत फार अनुभवी. ते काय म्हणतात माहिती का? किती फणस कापायचे असोत आम्हाला टेन्शनच नाही, इकडं आणा. ते काय करतात? बिनधास्त फणस कापायला जातात. पण हाताला तेल चोळतात. श्रोते हो, काटेरी आणि चिकदार फणसाचे गरे जर मिळवायचे असतील तर जसं हाताला तेल लावावं लागतं, तशी धनसंपदा पुण्यसंपदा होण्यासाठी मध्ये गुणसंपदा घालावी लागते. ती गुणसंपदा जर असेल तरच ही धनसंपदा पुण्यसंपदा होईल. नाहीतर धनसंपदा पाप संपदा ठरेल. का? याच्या मागे लय भानगडी आहेत. द्रव्याची मागे कलिकाळाचा लाग, द्रव्याची मागे कलिकाळाचा लाग, द्रव्याची मागे कलिकाळाचा लाग, द्रव्याची मागे कलिकाळाचा लाग. नोंदिया संग खोटा त्याचा, नोंदिया संग खोटा त्याचा, नोंदिया संग खोटा त्याचा. काय फरक आहे? जर सद्गुण असतील तर संपत्ती देवत्वाकडे नेते, नाही तर संपत्ती आसुरी बनवते. श्रीमद भागवताने या द्रव्याच्या मागं 15 अनर्थ लागलेत असं म्हटलंय. स्थेयम हिंसा नृतं दंभ काम क्रोध स्मयो मदः भेदवैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनानीच. मग महाराज, खरी संपत्ती ही धनसंपत्ती नाही आणि पुण्य संपत्ती नाही. खरी संपत्ती आहे गुणसंपत्ती. तुम्ही तिच्याकडे बघितलं पाहिजे असं महाराज दुसऱ्या चरणात म्हणाले. लक्ष्मी ते लक्ष्मी
तरी त्यांचे भाग्य जावे तरी त्यांचे भाग्य जावे तरी त्याने लक्ष्मी ते ऐका नावे लक्ष्मी ते ऐका नावे लक्ष्मी ते ऐका नावे लक्ष्मी ते ऐका नावे भाग्य जावे तरी भाग्य जावे तरी भाग्य जावे तरी लक्ष्मी ते ऐका नावे लक्ष्मी ते ऐका नावे लक्ष्मी ते ऐका नावे लक्ष्मी ते ऐका नावे हरे लक्ष्मी ते जावे तेरे जावे भाग्य जावे तरी जावे जावे तरी जावे जावे ही पण लक्ष्मीच आहे, गान लक्ष्मी म्हणतात तिला, आणि ही वादन लक्ष्मी आहे. हे आपण पाहिलं पाहिजे. नेहमी संपत्ती नोटांमध्येच राहते असं थोडं. योगी लंगोटी नेसलेला असतो आणि तरी तो सगळ्यात श्रीमंत असतो. योग्याची संपदा त्याग आणि शांती योगाची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान उभय लोकी कीर्ती सोहळा मान त्या अकिंचन साधूकडे सुद्धा लक्ष्मी राहते ना. योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान लक्ष्मी ते ऐशा नावे. आपल्याला फक्त नोटांचीच माहित असेल तर मग अडचण आहे का. ती लक्ष्मी बंद पण पडते. लोक अजून धसका घेतात संध्याकाळी. आवाज येतो का काय, मेरे प्यारे देशवासियों. यंदा 10वी पुण्यतिथी असेल नोटबंदीची. विठ्ठला हे 2016 पासून मला एका मित्राने लिहून पाठवलं. 2016ला पाहुणे पण होते, सिलेंडर पण होते, कॅश नव्हती. 2020ला सिलेंडर होते, कॅश होती, पाहुणे नव्हते. जरा ताण घ्या त्याच्याशिवाय तर जमणारच नाही आज. आणि 2026ला पाहुणे पण आहेत आणि कॅश पण आहे. विठ्ठला मिटला असं म्हणतात पण परत झोंबी लागते. आता काय करावं. श्रोते हो, आपलं बरं चाललंय का. दाढीवाले बाबा सुप्रसन्न. तरी लोकांना संशय, हे जाऊन आल्यावरच 2 दिवसांनी पेटलंय. मला म्हणायचं तात्पर्य आणि काय ते आपण ध्यानात घ्या की संपत्ती ही गुणांमध्ये वास करते असं संतांचं म्हणणं आहे. लक्ष्मी ते ऐशा नावे. पेशव्यांकडे न्यायदाना करता एक न्याय निष्ठावान न्यायाधीश होते. त्याचं नाव रामशास्त्री प्रभूने. ते नगराबाहेर राहायचे. एक दिवस त्यांच्या बायकोला हळदी कुंकवाला पेशव्यांच्या बायकोने बोलावलं. ही आली. ती म्हणतात राजाचा न्यायाधीश आणि त्याची बायको अशी लंकेची पार्वती. तिने आपले ठेवणीतले दागिने काढले आणि हिला घातले. आता त्यांना वाटलं इथल्या पुरतच असेल. ती काढू देऊ लागली.
तिने सांगितले काढायची नाही, घेऊन जा. तिथे घेऊन आली, दारावर टिकटिक केली. रामशास्त्रींनी दार उघडलं, बघितलं आणि परत बंद केलं. आता ती रामशास्त्रींची बायको होती, तेवढं कळत होतं. परत गेली, पेशवेणीचे सगळे दागिने उतरवले आणि परत आली. पुन्हा दार ठोठावलं. दार उघडल्यावर लगेच आत घेतलं. ती म्हणाली, काव मगाशी मीच आले होते तरी मुद्दाम असं का केलं? ते म्हणाले, अजिबात मुद्दाम काहीच केलं नाही. म्हणले, का? ही एवढी दागिने घातलेली बायको आपली असूच शकत नाही, मला कॉन्फिडन्स आहे. ते म्हणाले, म्हणजे? अगं बाई, दागिने घालावे कोणी म्हणे? म्हटलं, कोणी? एक ज्याचे आहेत त्यांनी घालावे, किंवा ज्याच्याकडे सद्गुणांची शोभा नाही त्याने आता कशानं तरी शोभू म्हणून घालावे. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्याला संतांनी दागिन्यांवर अवलंबून राहावं असं सांगितलंच नाही. तुम्ही गुणांनी पण सुद्धा अलंकृत होऊ शकता. मग त्या गुणांनी युक्त होणं ही खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे. अशी लक्ष्मी ऐकल्यावर लोक उत्सुक झाले आणि विचारू लागले, महाराज आईशा नावे म्हणजे कैशा? पहिलं चरण, मोकळे मन रसाळ वाणी, हो मोकळे मन रसाळ वाणी, हो मोकळे मन रसाळ वाणी, मोकळे मन रसाळ वाणी, हो मोकळे मन रसाळ वाणी, मोकळे मन रसाळ वाणी, मोकळे मन रसाळ वाणी, मोकळे मन रसाळ वाणी. याती गुणे संपन्न, याती गुणे संपन्न, लक्ष्मीचे जाणारे, लक्ष्मीचे जाणारे रामा, लक्ष्मीचे जाणारे, लक्ष्मीचे जाणारे. याती गुणे संपन्न, याती गुणे संपन्न, लक्ष्मीचे जाणारे, हो लक्ष्मीचे जाणारे, हो लक्ष्मीचे जाणारे, लक्ष्मीचे जाणारे. हो मोकळे मन रसाळ वाणी, याती गुणी संपन्न, हो 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 याती गुणी संपन्न, याती गुणी संपन्न, याती गुणी संपन्न, याती गुणी संपन्न. कोणती संपत्ती आहे? कोण लक्ष्मी? मोकळे मन रसाळ वाणी, याची गुणी संपन्न. आमच्या वारकरी साधू संतांचं फार निराळेपण आहे. ते मोठमोठ्या गोष्टींना खूप छोट्या छोट्या स्वरूपात आपल्या पुढे मांडतात. आता काय करायचं? लोकांना वाटलं आता अशी संपन्नता म्हणजे हिमालयाच्या शिखरावरच पाठवतात का काय आपल्याला? तर तो सद्गुण अगदी सोपा निघाला. मोकळे मन रसाळ वाणी. मन मोकळं पाहिजे आणि वाणी रसाळ पाहिजे. हा सिक्वेन्स, हा अनुक्रम सुद्धा बरोबर आहे. कारण काहींची असं नाही आहे अभंग रसाळ वाणी आणि मोकळे मन. कारण एखाद्याची वाणी रसाळ राहते पण आतमध्ये लय कालकूट राहतं. लोक म्हणतात पक्का गोड बोले आहे तो बोलतो त्याच्यावर जाऊ नका, तुम्हाला त्याच्या आतलं माहीत नाही अजून. म्हणून महाराजांनी आधी आतलं ऑपरेशन केलंय. मोकळे मन. विठ्ठला आपला प्रॉब्लेम काय माहिती का? मळके मन रटाळ वाणी. महाराज म्हणाले मोकळे मन रसाळ वाणी. मन मोकळं पाहिजे, मन मोकळं पाहिजे. काय होतं संसारी माणसात राहून राहून आहे ना आपण पण लय लबाड्या शिकलोय. कारण ते सारखे सावध करत असतात. जमाना खऱ्याचा राहिला नाही, जमाना खऱ्या झाला म्हणजे खोट्याचं करायचं का काय? बरं त्यांचा संप्रदाय लय लवकर वाढतो, लगेच अनुग्रह देतात ते आपण सारी की. विठ्ठल मला म्हणायचं तात्पर्य आणि काय आहे
की त्यांचा संप्रदाय वाढताना फार पटकन वाढतो, परंतु सद्गुणांची पूजा ही हळूहळू हळूहळू चालणारी गोष्ट आहे. ही बंद नाही झाली पाहिजे. फॅन बंद झाले पण साऊंड चालू राहिला तरी समाधानी आहे. विठ्ठल मन मोकळं पाहिजे. मोकळ्या मनाची अपेक्षा सर्वांनीच केली आहे. मनाची सरलता अत्यंत आवश्यक आहे महाराज. त्याचं कारण असं आहे, देव त्या सरळ मनावर प्रेम करतो. कुशलता आवश्यक आहे, चातुर्य पाहिजे, पण त्याचं इथं काही काम नाही आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. बोर उष्टी आहेत हे रामाला माहिती होतं, पण त्या बोरांना उष्ट करतानाचा भाव वाकडा नव्हता, तो सरळ होता. आणि ही सरळता देवाला प्रिय आहे आणि तेवढीच तो पाहतो. वरचं पाहत नाही, तो आतलं पाहतो. तिष्ठे भाव भक्ती देखोनी या हो, तिष्ठे भाव भक्ती देखोनी या हो, तिष्ठे भाव भक्ती देखोनी या हो, तिष्ठे भाव भक्ती देखोनी जनी जताये देव भाव भक्ति देखो भाव भक्ति देखो सरळपणा पाहिजे. तिष्ठे भाव भक्त देखोनिया. आणि तो भाव सरळ असला तर देव वरचं पाहत नाही. आणि वरचं काही असो, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, ते डोंग नको, तिथं सरळता पाहिजे. देव याची अपेक्षा धारण करतो. सातारा जिल्ह्यात एक संत झाले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. फार नामप्रेमी होते ते. त्यांना एकाने विचारलं, माणूस लबाड असावा का नसावा? आता हा अवघड प्रश्न आहे, कारण आपण आपल्या मुलांना चातुर्याच्या नावाखाली पहिलं काय शिकवतो? लबाड्यास तर शिकवतो ना. जर बारीक प्रामाणिकपणे विचार करा, आपण शिकवतो ते चातुर्य आहे का लबाडी आहे? एक आजीने माझ्याकडे तक्रार केली, महाराज ह्याला जरा तुम्ही शिकवा. हे ह्याला म्हणजे कोण? पोरगा तिचा. म्हटलं झालं काय? लग्नाच्या आधी तो असा नव्हता. हे जागतिक सासू संघटनेचं मत आहे. तो लग्नाच्या आधी असा नव्हता म्हणजे तो लग्न झाल्यावरच बिघडला. ऍक्च्युली त्याचं जमवतानाच या बेसवर जमवलेलं असतं का लग्न झाल्यावर सुधरल. विठ्ठल ती पावती बिचारी त्या पोरीच्या माथी मारतात, तिला याचं काही गोड बंगाल माहीत नसतं. मी म्हटलं झालं काय? काय नाही म्हणे महाराज, दोघंच मॉलला जातात, हे खाऊच्या पिशव्या भरून आणतात आणि त्यांच्या खोली जाऊन कुरकुर 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 खातात. म्हटलं मग तुम्ही त्यांच्या दरवाजाला कान लावायला जाता कशाला? नाही ना, मी जन्माला घातलं त्याला, मी लहानाचा मोठा केला, मी वाढवला, विचारायला तयार नाही, द्यायला काही तयार नाही. म्हटलं आजी जाऊ दे. आजी आठपेस ना. म्हटलं लई सिरियस केस आहे, मेंटेनन्स करावंच लागेल आता. मी म्हटलं आजी 1 मिनिट मला माहिती द्या, फॉर्म फिलअप करा. ते म्हणाले काय? याला लहानाचं मोठं कोणी केलं? म्हणे मीच केलं. याला शाळेत कोण पाठवलं? ते म्हणाले मीच पाठवलं. मग शाळेत पाठवताना याला खाऊचा डबा कोण द्यायचा? ते म्हणाले मीच द्यायचे. मग जेव्हा तुम्ही त्याला खाऊचा डबा द्यायचा तेव्हा तुम्ही त्याच्या कानात काय सांगायच्या त्या सांगा. एवढ्या आया माझ्या बसल्यात आता. सांगा बघू खरं काय का मी सांगू तुमच्या वतीनं? तुम्ही त्याला असं सांगत होतात तेव्हा, बाळा एकटं खाऊ नये, एकटं खाणं चूक आहे, पाप आहे, दुसऱ्याला द्यावं, दुसऱ्याला देण्यात फार आनंद आहे, त्याच्यातच समाधान आहे. एम आय राईट? नो 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 नो. ती काय म्हणते माहिती का? हे कसं काय कळलं? एकटंच खा, गुपचूप खा, अजिबात कोणाला देऊ नको. म्हटलं आई येडं पेरलं खोळं उगवलं. विठाला म्हणजे जे अगदी सरळ होतं ते आपण वाकडं करून ठेवलंय. आणि संत वाकड्याला सांगतात तू काय हो, तू सरळ हो, म्हणजे तुझं कोणीच वाकडं करणार नाही. ही सरळता पाहिजे. मुलांमध्ये किती सरळता असते. या सगळ्या लबाड्या आपण मोठं झाल्यावर डेव्हलप झालेत आपल्यात.
आणि जो जितका लबाड तो तितका हुशार. हा अर्थ फार चुकीचा आहे बरं. परमार्थात संसारातल्या हुशारीला लबाडीच म्हणतात. विठाला विठाला. एकाची उसनवारी वसूल करायला एक जण आला. त्यांनी पाहिलं गॅलरीतून आणि त्यांनी पोराला पुढे पाठवलं. ते काका आलेत, त्यांना सांग पप्पा घरात नाही, मी बाथरूम मध्ये लपतो. तर ते पोरानं उघडलं दार. त्यांनी विचारलं घरा पप्पा कुठे आहे? पप्पानी असं सांगितलंय का ते काका आलेत त्यांना असं सांग का पप्पा घरात नाही, मी बाथरूम मध्ये लपतो. जमेल आपल्याला? श्रोते हो, अशाच सरळपणात देव प्रवेश करतो हे पण विसरायचं नाही. पण आता व्यवहार आहे तिथं काय करायचं ते सांगून गेलं पाहिजे. कन्फ्युजन नको. कारण लबाड्यांचा पण सुळसुळाट आहे. गोंदवलेकर महाराजांनी विचारलं माणूस लबाड असावा का नसावा? महाराजांनी इतकं क्लास 1 आन्सरिंग केलं. महाराज म्हणाले दुसऱ्याला फसवण्या इतका लबाड नसावा आणि दुसऱ्याकडून न फसण्या इतका लबाड असावा. विठाला. मन कसं पाहिजे? मोकळे मन. त्याचं मन मोकळं पाहिजे. त्या मनात किंतु परंतु नको. रसाळ वाणी. त्याची वाणी रसाळ पाहिजे. काय बोललं पाहिजे? बोलण्याबाबत ज्ञानोबारायांसारखं कुणीच बोललं नाही. सध्या ज्ञानेश्वरी उठसूट कोणी पण काही बोलतो तो भाग वेगळा. विठाला. संप्रदायात येऊन फार दिवस लबाडी चालत नाही एवढाच त्याचा अर्थ आहे म्हणून बिंग फुटलं. काय म्हणले ज्ञानोबाराय पहा. पण का नाद ब्रह्मची मुसे आले की गंगा पयासलली, पतिव्रते आले वार्धक्य जैसे, तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी. काय बोलतो तो? मी एकच खुलासा करतो आणि थांबण्याकडे वळतो. ज्ञानोबाराय असं म्हणाले तो कसं बोलतो? पतिव्रते आले वार्धक्य जैसे. हे पतिव्रते आले वार्धक्य म्हणजे काय? तरुण असली तरी ती पतिव्रताच आणि वृद्ध असली तरी ती पती. कदाचित 2 पार्ट आहेत. एक जण जर्मनीला गेला. जर्मनी असेल तर तुम्ही पण जा. विठाला. मी मनात असेल तर म्हणालो, पैसा म्हणालेलो नाही. जर्मनी. तो गेला तिकडे. तिथे ते प्रदर्शनी होती आणि त्या संग्रहालयामध्ये त्याला एकाने दाखवलं ही हिटलरची कवटी आहे म्हणे. दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला त्यांनी पण दाखवली हिटलरची कवटी. यार म्हणे हिटलर एक ना कवट्या 2 कशी काय? तो ही बालपणीची आहे. विठाला. मग पतिव्रते आले वार्धक्य जैसे. पतिव्रता तरुणपणातली काय वृद्धपणातली काय? पतिव्रताच आहे ना. पण ज्ञानोबाराय बोललेत म्हणजे काहीतरी ज्ञानबाची मेघ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणालेत तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली. देहूचं म्हणणं आहे आळंदीची खोली कळत नाही. आळंदीत खोली असणं वेगळं, आळंदीची खोली कळणं वेगळं. मी फार खोलीत नाही आता. विठाला. ज्ञानोबाराय का म्हणाले पतिव्रते आले वार्धक्य जैसे? त्याचं उत्तर मुंबईत एक प्रवचनकार होते के.व्ही. बेलसरे. ज्ञानेश्वरीवर फार प्रेम होतं त्यांचं. त्यांनी असं सांगितलं की तारुण्यामध्ये पण पतिव्रतेच्या प्रेमाचा विषय पतीच असतो आणि वार्धक्यामध्ये पण पतिव्रतेच्या प्रेमाचा विषय पतीच असतो. फरक काय पडतो? तारुण्यात ती पतीवर प्रेम करते तेव्हा तिच्या कामवासनेचा स्वार्थ तिच्या मनात असतो. पण जेव्हा ती पतिव्रता वार्धक्याला प्राप्त होते तेव्हा वासना निघून जाते आणि पतीवर विशुद्ध प्रेम ती करते. तसं त्याचं बोलणं समाजाकरता मधुर आहे पण पतिव्रते आले वार्धक्य जैसे त्याचा कोणताच स्वार्थ नाही तरी पण तो गोड बोलतो. असं बोलणं पाहिजे. रसाळ वाणी याची गुणी संपन्न. महाराज म्हणतात ज्याचं मन मोकळं आहे. आमच्या कोल्हे दादांच्या पुण्यस्मरणाला श्राद्धाला आपण आलात. कोणत्या सद्गुणांची चर्चा करणार आहात आपण? फार मोठमोठे ढिगाणे गुण लागतच नाहीत. अहो एखाद्या समारंभात सुद्धा एखादा माणूस फार गरजेचा असतो केव्हा? जो सगळ्यांना प्रेमाने आवाज देतो. का?
सगळेच पैसेवाले असले तर जो तो ज्याच्या त्याच्या ॲटिट्यूडमध्येच असतो. कोणतरी जॉईन करणारा लागतो आणि मग तो एक साधा माणूस गाडीत ठेवतात लोक. विठाला विठ्ठला विठाला. हो, महाराज म्हणतात मन मोकळं आहे, वाणी रसाळ आहे, हे आपल्या जवळ असणं ही खरी लक्ष्मी आहे. विठोबा रकुमाई हरी विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई. टाळी टाळी. जय जय विठोबा रकुमाई. जय 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 विठोबा रकुमाई. शेवट म्हणा चौथं भैरवी. दुःख मने त्यांच्या नावे हो दुःख मने त्यांच्या नावे हो दुःख मने त्यांच्या नावे हो दुःख मने त्यांच्या नावे घेता भावे लक्ष्मी के ऐसा नावे लक्ष्मी के ऐसा नावे लक्ष्मी के ऐसा नावे लक्ष्मी के ऐसा भाग्य जावे 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 भाग्य भाग्य जावे जावे भाग्य जावे भाग्य जावे तेरे जावे भाग्य 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 जागृत करीता लक्ष्मी पे ऐसा नावे हो लक्ष्मी पे ऐसा नावे लक्ष्मी पे ऐसा नावे हो लक्ष्मी पे ऐसा नावे नावे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यानी. बसा 2 मिनिट.
खरं तर प्रांत आध्यात्मिक असो, आमची सगळी संत महंत मंडळी इथं उपस्थित आहे, प्रांत राजकीय असो, वेगवेगळ्या पदसिद्ध लोकांचं इथं आगमन झालं, शैक्षणिक प्रांत असेल, सामाजिक असेल, सगळ्या प्रांतातली लोक इथं येणं म्हणजे ही या कोल्हे पाटील परिवाराची सुद्धा प्रेमसंपत्तीच आहे ना. आणि त्या प्रेमसंपत्तीने युक्त असणं लक्ष्मी ती आईशा नावे. महाराज म्हणतात गुणश्रेष्ठता जरी संपादन केली तरी आपल्या अंगी विशेष विनय असतो, नमनते नम्रतांगी, आणि ती खरोखर असते नेघे रंगी पालट. आणि अशा प्रकारच्या गुणयुक्त आणि सद्गुण संपन्न लोकांचं आपण नामोच्चारण जरी केलं तरी आपल्याला सुखप्राप्ती आहे. तुका म्हणे त्याच्या नावे घेता व्हावे संतोषी, पुण्यवंत व्हावी घेता सज्जनांची नावे. अशा प्रकारचा हा उपक्रम या परिवाराद्वारे या आपल्या पित्याकरता समर्पित आहे. आपण सर्वच जण या परिवाराच्या स्नेहाने, कारण हे सांगावं लागतं, हल्ली नव्या पिढीत पण ट्रेंड आलाय, आम्ही कोणाच्या आध्यात नाही, आम्ही कोणाच्या मध्यात नाही. तो अध्यात्मात कसं काय यायचा? अजून आध्यातही नाही मध्यातही नाही. मला असं वाटतं आपण समाजशील आहोत, आपण या समाजाचं देणं लागतो आणि त्या न्यायानं तिथली कर्तव्ये पार पाडत जे जगणं आहे तेच खरं समृद्ध जगणं आहे. तेव्हा या परिवाराच्या प्रेमाखातर जमलेला हा सगळा स्नेहीजनांचा वर्ग आहे. एकच सांगणं, कोणाचा द्वेष करू नये, कोणाचा मत्सर करू नये, कोणाशी स्पर्धा करू नये. आपल्याशी कोण कसं वागलं यापेक्षा आपल्याला सर्वांशी चांगलं कसं वागता येईल याचा प्रयत्न असावा. हाताला काम मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. आपल्या सर्वांच्या हृदयातल्या पांडुरंगाला प्रणाम करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय. हरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोलिले गुरे देवा गुरे वंदरे राज महाराज महाराज अनादि विचारला अधिकारया बुला तुकाने ज्ञानेश्वरा राखा माया भयंकरा कराचा महाराज महाराज हरि ज्ञान देव तुकाराम